लेट्स स्टार्ट. आज सर्व पालकांची जी धावपळ चालली आहे, तर बरेच पालकांची काही ना काहीतरी स्वप्न असतात. त्यामधलं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आणि त्यांना चांगलं एज्युकेशन मिळावं, त्यांनी चांगला अभ्यास करावा, त्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपण आपल्या मुलांना अतिशय चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन देतोय. त्याची पाहिजे तेवढी फी आपण भरतोय. इंटेन्शन आपल्या सर्वांचं एकच आहे ऍज अ पालक, की मुलांना चांगले मार्क्स पडले पाहिजेत, मुलांचे ग्रेड्स चांगले आले पाहिजेत, की जेणेकरून त्यांचा करिअरचा जो बेस आहे, फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड, तो इतका भक्कम झाला पाहिजे की त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही करिअर चूज केलं 10वी नंतर तर त्याच्यामध्ये ते अग्रेसर राहिले पाहिजे. ही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे. यालाच इंग्लिशमध्ये अकॅडमिकल सक्सेस असं म्हणतात, की आपल्या मुलाला अकॅडमिकल सक्सेस मिळालं पाहिजे. पण ज्यावेळी आम्ही सर्वे केला त्यावेळी आम्हाला हे समजलं की कुठल्याही मुलाचा अकॅडमिकल सक्सेस 3 लोकांवर डिपेंड आहे. 3 लोक कारणीभूत आहेत त्याच्यावर त्या मुलाचा अकॅडमिक सक्सेस डिपेंड असतं. सर्वप्रथम त्याचे पालक, दुसरं त्या मुलाला शिकवणारा टीचर शिक्षक, आणि तिसरा म्हणजे तो स्वतः विद्यार्थी. तिघांचे आपापले काही ना काहीतरी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत आणि तिघांनी जर आपापल्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर व्यवस्थित पार पाडल्या तर 100% त्या मुलाला अकॅडमिकल सक्सेस मिळू शकतं, ज्याला मराठीमध्ये आपण शैक्षणिक यश म्हणू शकतो. पण जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा आम्हाला असं समजलं की बेसिकली तिन्ही लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार करण्यामध्ये अडचणी येत आहेत. काय अडचणी येत आहेत आपण एक एक करून बघूया आणि त्याला एज्युटेकने कसं सोल्युशन दिलंय ते पण बघूया. सर्वप्रथम बघूया पालक. ज्यावेळी आम्ही पालकांकडे दृष्टी टाकली तेव्हा आम्हाला एक गोष्ट समजली की पालकांमध्ये पण प्रकार आहे. 3 प्रकारचे पालक आहेत मार्केटमध्ये. सर्वात पहिला प्रकार आहे नॉन एज्युकेटेड. असे बरेच पालक आहेत ज्यांचं शिक्षण झालेलंच नाहीये, पण अशा पालकांनी आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये टाकले, मी तर इंग्लिश मिडियमला टाकले. आता प्रॉब्लेम हा होतो की या पालकांना आपल्या मुलाचा नाही अभ्यास घेता येतो, नाही त्या आपल्या मुलाला मॉनिटर करता येते, न काय करता येते, ना अनालायसिस करता येते. का? कारण शिक्षणच नाही. पण त्याचं सोल्युशन एज्युटेक घेऊन आलेलं आहे. कसं मी नंतर सांगेन. त्यानंतर आपल्यासारखे बरेच क्वालिफाईड पालक पण आहेत, एज्युकेटेड पालक पण आहेत ज्यांचं शिक्षण झालंय. पण प्रॉब्लेम आहे की बऱ्याच पालकांचं जे शिक्षण आहे मराठी मीडियम मध्ये झालंय आणि मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. तर प्रॉब्लेम आहे की जेव्हा मुलगा एखादा डाऊट विचारायला येतो तर पहिल्यांदा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो आणि मग तो मुलाचा डाऊट क्लिअर करावा लागतो. ज्याच्यामध्ये वेळ नाही, इंटरेस्ट नाही, हा प्रॉब्लेम येतो. तर त्याचाही सोल्युशन एज्युटेक घेऊन आलंय. तिसरं जर बघितलं तर हायली क्वालिफाईड पॅरेंट्स, असे बरेच पालक आहेत ज्यांचं शिक्षण खूप झालंय. आता प्रॉब्लेम आहे की जे हायली क्वालिफाईड पॅरेंट आहेत ते मुलाचा अभ्यासही घेऊ शकतात, मॉनिटरही करू शकतात, अनालिसिस पण करू शकतात, पण त्यांच्याकडे वेळ नाही कारण ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये खूप बिझी आहेत. तर या तिन्ही प्रकारच्या पालकांचं सोल्युशन एज्युटेक घेऊन आलंय. कशा पद्धतीने मी पुढे सांगेलच तुम्हाला. सेकंड कॅटेगरी ते आहेत मुलं. मुलांचं सक्सेस मुलांच्यावर पण डिपेंड आहे. किती जरी आपण चांगले रिसोर्सेस त्यांना दिले पण मुलांनी जर इंटरेस्ट घेतलाच नाही तर त्यांना यश मिळू शकत नाही. आता प्रॉब्लेम काय आहे की मुलांना इंटरेस्ट का येत नाही, कारण त्याचे काही कारण आहेत. ज्यावेळी आम्ही सर्वे केला तेव्हा आम्हाला कळालं की जर वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतील तर 100च्या 100 विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग पॉवर समान नसते. वर्गामध्ये 10 ते 15% मुलं अशी असतात ज्यांना एकदा शिकवलं की समजतं. त्यांना बोलतो आपण फास्ट लर्नर किंवा इंटेलिजंट मुलं किंवा हुशार मुलं. त्यांना एकदा शिकवलं की समजतं. पण वर्गामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना दोनदा तीनदा शिकवावं लागतं, ज्यांना आपण मीडियम लर्नर बोलतो. आणि बरेच असे पण विद्यार्थी आहेत की ज्यांना शेजारी बसून कोणीतरी शिकवलं तरच त्यांना समजतं, त्याला आपण स्लो लर्नर म्हणतो. पण दुर्दैवाने आपली जी शिक्षण प्रणाली आहे किंवा शिक्षणची जी व्यवस्था आहे ती अशा पद्धतीने आहे की त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या मुलांना एकाच पद्धतीने ट्रीट केलं जातं. त्यांना एकाच पद्धतीने ट्रीट केलं जातं. त्याच्यामुळे होतं काय की फास्ट लर्नर जी हुशार मुलं आहेत त्यांचा फायदा होतो, पण जी मीडियम लर्नर आणि स्लो लर्नर आहेत ज्यांना एकदा शिकवल्यावर समजत नाही त्यांचं नुकसान होतं. ह्याच्यासाठीच एज्युटेकने एक असं सोल्युशन काढलंय फिजिटल लर्निंग नावाचं, की या फिजिटल लर्निंगचं जर व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक मीडियम लर्नर आणि स्लो लर्नरनी जर त्याचा उपयोग केला, या फिजिटल लर्निंगचा जर तो भाग झाला तर तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये फार लवकरच फास्ट लर्नरच्या पंक्तीत बसू शकतो. कशा पद्धतीने मी पुढे सांगेन. म्हणजे स्टुडंटचे पण प्रॉब्लेमचं सोल्युशन एज्युटेक घेऊन आले. आता तिसरा महत्वाचा पिलर आहे त्याच्यावर मुलाचा सक्सेस डिपेंड आहे, ते म्हणजे शिक्षक, टीचर. आता होतंय असं की शिक्षक सुद्धा एक व्यक्ती आहे, त्यांची सुद्धा एक पर्सनल लाईफ आहे. ते काही 24 तास या प्रोफेशनला बांधलेले नाहीये. कुठलाच व्यक्ती आपापल्या प्रोफेशनमध्ये 24 तास बांधील नसतो.
मग होतं काय की बेसिकली कुठल्याही वर्गामध्ये एखाद्या विषयासाठी एक शिक्षक फक्त 45 मिनिटचा जो तास असतो तेवढ्या वेळेस तो शिकवतो. किंबहुना तो शिक्षक त्यात गणिताच्या तासासाठी फॉर एक्झाम्पल 45 मिनिटं ते 1 तासासाठी अवेलेबल असतो. म्हणजे पूर्ण शाळेमध्ये शिक्षक 1 तासासाठी गणितासाठी अवेलेबल आहे. आता त्याच्यामध्ये त्यांना वर्षभरात तो पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे, जो काही अभ्यासक्रम शाळेने दिलाय किंवा अभ्यास शासनाने जो काही मान्यता केलेली आहे तो पूर्ण अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करायचा आहे. मग होतं याच्यामध्ये असं की त्यांना पूर्ण सिलेबस जर कंप्लीट करायचं असेल तर त्यांना एखाद्या धड्यामधला एखादा टॉपिक एकदाच शिकवावा लागतो, कारण वेळ अभावी, वेळ कमी आहे. म्हणजे एकदाच शिकवावा लागतो. मग होतं असं की त्याच्यामध्ये फास्ट लर्नर जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तर समजून जातं, पण जी मुलं स्लो लर्नर आणि मीडियम लर्नर आहेत त्यांना एकदा शिकवल्यावर समजत नाही. त्यांचा प्रॉब्लेम येतो. दुसरा, जर एखादा टॉपिक वर्गामध्ये एकदाच शिकवला जाणार असेल, 90-95% शाळांमध्ये हेच होतं की एकदा शिकवलं जातं. नेमकं त्याच वेळी जर आपला मुलगा शाळेमध्ये गैरहजर राहिला असेल, कुठलंही कारण असतो, घरामध्ये फॅमिली फंक्शन आहे किंवा तो आजारी पडला, तर याच्यामुळे पण प्रॉब्लेम हा होतो की त्याला परत त्याच्या लाईफमध्ये तो चॅप्टर कोणीही शिकवत नाही, कारण शाळेमध्ये एकदा शिकवलं जातं. अशी कुठली व्यवस्था केलेली नाही शाळेने की जी मुलं ऍब्सेंट राहिलेत, गैरहजर राहिले, त्यांसाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीने परत शिकवायचं. अशी कुठली शाळांनी व्यवस्था केलेली नसते. त्याच्यामुळे त्याला 365 दिवस शाळेत जाणं कंपल्शन आहे. जर त्यांनी मिस केलं तर त्यांनी त्याच्या लाईफ मधलं तो पार्ट मिस केला. आता समजत आपल्या मुलांनी 365 दिवस जरी शाळा अटेंड केली, तरी मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपला मुलगा जर मीडियम लर्नर किंवा स्लो लर्नर असेल तर त्याला एकदा शिकवल्यावर समजत नाही. मग प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळी डाऊट राहतो, बऱ्याच मुलांना एकदा टॉपिक शिकवल्यावर समजत नाही, डाऊट राहिलेला असतो, त्यावेळी सगळे शिक्षक हात वर करून सगळे शिक्षक जेव्हा विचारतात की कुणाला काय डाऊट आहे का, तर सगळे विद्यार्थी हात वर करून डाऊट आहे म्हणून सांगत नाहीत. बरेच विद्यार्थी घाबरतात, लाजतात. त्यांना असं वाटतं की मी जर डाऊट विचारला तर बाकीची आजूबाजूची मुलं हसतील, मुली हसतील, त्याच्यामुळे डाऊट विचारला जात नाही, क्लिअर केला जात नाही. आणि तिसरा मुद्दा आहे की चला डाऊट जरी क्लिअर करायचं म्हटलं तर शिक्षक तर 24 तास अवेलेबल नाहीये ना. शिक्षक त्या तासासाठीच अवेलेबल आहे, 1 तासासाठी अवेलेबल आहे. चला मी म्हणतो शाळामध्ये अवेलेबल आहे 6 तासासाठी. 24 तासामध्ये 6 तास शिक्षक अवेलेबल आहे. उरलेले 18 तास जेव्हा विद्यार्थी घरी असतो त्यावेळी जर तो अभ्यास करताना त्याला जर काही डाऊट आला, तर शिक्षक तर जागेवर हजर नाहीये, तर तो कोणाला डाऊट विचारणार? तर सर्वात जवळ ऍक्सेसिबल कोण आहे, तर त्याचे आई वडील. तो आई वडिलांकडे जातो डाऊट विचारायला. तर आई वडिलांचे प्रॉब्लेम मी मगाशी सांगितले. मग प्रॉब्लेम इथं असा आहे की त्याचा जो डाऊट आहे अभ्यास करताना जो आलेला, तो लगेच क्लिअर होत नसल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी ढकलला जातो. मग ह्याच्यामध्ये या अडचणी येत आहेत. तर यालाच एज्युटेकने असं सोल्युशन काढलेलं आहे की त्यांनी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून एक असा शिक्षक बनवलेला आहे जो 24 तास विद्यार्थ्यांबरोबरच राहतो. जो 24 तास विद्यार्थी शिक्षकांबरोबर व्हर्च्युअली डिजिटली विद्यार्थ्यांबरोबरच राहील. तो असा शिक्षक आहे की रात्री 2 वाजता जरी एका विद्यार्थ्याने ऑर्डर केली की मला एखादा पॉईंट शिकायचा आहे, तर तो टीचर त्याला शिकवेल. एकदा नाही शिकवेल, 10 वेळा नाही शिकवेल, 50 वेळा नाही, 100 वेळा पण शिकवेल. अशा पद्धतीचं सिस्टम आम्ही डेव्हलप केलेली आहे. ती कशी मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर आतापर्यंतच्या बोलण्यामध्ये प्रेझेंटेशन तुम्हाला हे समजलं असेल की जे काही अडचण पालकांतर्फे मुलांना किंवा शिक्षकांतर्फे जे येत आहेत, ह्याचं हे काय प्रॉब्लेम काय काय आहेत हे आपण आता बघितले. त्याचं सोल्युशन आपण टप्प्याटप्प्याने बघूया की कसे आपण देणार आहोत. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम येतोय की ज्यावेळी शाळेमधनं प्रगती फारशी होताना दिसत नाही, त्यावेळी पालक काय करतात, शाळेनंतरही मुलांना बिझी करतात. ऑलरेडी 6 तास मुलांना आपण शाळेमध्ये बिझी केलेलंच आहे. त्याच्यानंतरही आपण अजून 2 ते 3 तास त्यांना बिझी करतो ट्युशन्समध्ये. आधी तर एक प्रकारची ट्युशन होती ज्याला आपण म्हणायचो फिजिकल ट्युशन, जिथं मुलं पायी चालत जात कुठेतरी आजूबाजूला क्लासेसला अटेंड करत होते. आता अजून एक प्रकारची ट्युशन आली, त्याला म्हणतो आपण डिजिटल ट्युशन, जिथं घरी बसून त्यांना शिकवलं जातं, डिजिटल क्लासेस. ह्याच्यात दोघांमध्ये काही फारसा काही फरक नाहीये. पहिलं बघूया फिजिकल क्लासेस. फिजिकल क्लासेसमध्ये पण तेच होतं जे शाळेत होतं. थोडीशी फक्त विद्यार्थी संख्या कमी असते. तर शाळेमध्ये 100 असेल तर इथे ती 50 असते, 40 असते, 30 असते. पण तिथे सुद्धा एखादा चॅप्टर एकदा शिकवला जातो. डाऊट विचारला तर क्लिअर केला जातो. 2 ते 4 तास विद्यार्थ्याचे परत त्याच्यामध्ये जातात. जाण्या येण्यामध्ये त्याचा वेळ जातो, एनर्जी जाते. बिचारा ऑलरेडी 6 तास शाळेमध्ये आहे, थकून बघून घरी आलाय, परत नाश्ता करून त्याला ट्युशन्सला पाठवलं जातं, परत 2 तास तो ट्युशनला जाऊन बसतो, परत घरी येतो. थोडा विचार करा, हे 2 गोष्टी केल्यानंतर सुद्धा पालकांची अपेक्षा असते की मुलांनी घरी बसून आता अभ्यास पण करावा. म्हणजे 12-12 तास आपण त्या मुलांना बिझी करतोय त्या एज्युकेशन सिस्टममध्ये. आपण तरी आपल्या प्रोफेशनमध्ये 12 तास काम करतो का? मग आपण का एक्सपेक्ट करतो की आपल्या मुलांनी 12-12 तास अभ्यासामध्ये गुंतून राहिला पाहिजे? हा सर्वात मोठा प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे. मी म्हणत नाही की सिस्टीम चुकीचे आहेत. चांगले आहेत, ट्युशन्स पण चांगले आहेत, खूप चांगले शिकवतात पण. पण आपल्या मुलावर किती भार आपण देतोय, मानसिक त्रास किती, मानसिक बर्डन किती देतो हे आपण बघू शकतो. पण एवढं करून सुद्धा हे काही फुकट शिकवत नाही, त्यांच्या फीज आहेत. काही ठिकाणी
प्रति महिन्याला 500 रुपये आहे एका विषयाला. काही ठिकाणी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये सुद्धा आहे प्रति सब्जेक्ट एका विषयाला. 2 विषय पकडले, मॅथ्स आणि सायन्स, तर 1,000 रुपये जरी पकडले एका विषयाचे ऑन एन ॲव्हरेज, तर 2,000 रुपये महिन्याचे झाले. तर 20-25,000 रुपये पालक ऑन एन ॲव्हरेज मुलांच्या ट्युशन्सवर खर्च करतात. बरं, एवढं करून सुद्धा ट्युशन्स मधून सुद्धा फारशी प्रगती होताना दिसत नाही. का होताना दिसत नाही? कारण जो मेन प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशनच हे ट्युशन्स प्रोव्हाइड करत नाहीयेत. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येते तर मी तुम्हाला आता सांगितलं, त्याचं एक्झॅक्ट सोल्युशन या ट्युशन्स कडून होताना दिसत नाहीये. आता याच्यामध्ये थोडंसं जरा ऍडव्हान्स लेवलला हे डिजिटल क्लासेस आले. तिथे फक्त एकच फरक आहे की फिजिकल ट्युशन्स मध्ये ऑनलाईन शिकवलं जातं, सॉरी, फिजिकल ट्युशन्स मध्ये फिजिकली शिकवलं जातं, डिजिटल ट्युशन्स मध्ये ते ऑनलाईन शिकवलं जातं. ह्याच्यामध्ये पण त्याच गोष्टी होतात ज्या फिजिकल मध्ये होतात. तिथेही चॅप्टर एकदा शिकवला जातो, तिथेही तुम्हाला डाऊट विचारला तर क्लिअर केला जातो. हा, इथं तुम्हाला स्टडी मटेरियल मिळतं, तुमची टेस्ट सिरीज घेतली जाते. तुम्ही त्यांचं प्रीमियम पॅकेज घेतलं, एक्झाम्पल मी तुम्हाला बायजूसचं देतोय, तर तुम्हाला एक टॅबलेट पण दिला जातो. पण हे सगळं कसं करत असताना हे सगळं चांगलं आहे, नाही असं नाही, पण यांची फी किती आहे? जर तुम्ही पॅकेजेसची इन्फॉर्मेशन काढली तर सरासरी 40,000 पासून ते लाख, सव्वा लाख रुपये पॅकेजचा त्यांचा वार्षिक चार्ज करतात ते. ह्याच्यातनं एक मेसेज जातो की चला, मी म्हणतोय सगळं चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही, यातनं मुलांची इम्प्रुव्हमेंट सुद्धा होते. सगळेच क्लासेस काय वाईट नाहीत, चांगले क्लासेस पण मार्केटमध्ये आहेत, मुलांची इम्प्रुव्हमेंट होताना पण दिसतीये, काही प्रॉब्लेम नाही. पण बेसिकली काय की फी स्ट्रक्चर, पैसा, ह्यातनं मेसेज हा जातो की ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, तेच त्यांच्या मुलांना चांगलं एज्युकेशन देणार का? त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांनी काय करायचं? येस, तर त्याच्यासाठीच एज्युटेक आलंय मित्रांनो. एज्युटेकने जे काही फिजिकल लर्निंग नावाचा जो कन्सेप्ट बनवलेला आहे, ह्याच्यामध्ये 2 इंटेन्शन महत्वाचे आम्ही ठेवले होते. पहिलं, बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन. खेड्यापाड्यातल्या सुद्धा, तळागाळातल्या सुद्धा, अतिशय गरीब विद्यार्थ्याला सुद्धा भारतातल्या अतिशय सर्वोत्तम शिक्षकाचं बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन अतिशय माफक दरामध्ये, मी तर म्हणेल एका दिवसाचा एक टाइमचा चहाच्या खर्चामध्ये तुम्हाला द्यायला आज एज्युटेकनी सिस्टीम बनवलेली आहे. म्हणजे तुम्हाला पर डे, एका दिवसाला फक्त ऑन एन ॲव्हरेज 1 दिवसाचा चहाचा खर्च आहे फक्त. तेवढ्या खर्चावर तुम्ही तुमच्या मुलाला, जो तुमचा मुलगा कुठेही असेल, तुम्ही आज कुठेही असाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तिथं तुम्ही बसून तुमच्या मुलाला महाराष्ट्रातले बेस्ट ऑफ द बेस्ट शिक्षकांचं एज्युकेशन देऊ शकता अतिशय कमी खर्चामध्ये. आता हा झाला मेन आमचा इंटेन्शन. तर आम्ही नक्की काय केलं? फिजिकल लर्निंग म्हणजे काय? तर आम्ही एकच गोष्ट केली की फिजिकल मधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या उचलल्या, डिजिटल मधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या उचलल्या, आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही नवीन लर्निंग बनवली, नवीन टर्म बनवला. त्या टर्मला म्हणलो आम्ही फिजिकल लर्निंग. आता हे फिजिकल लर्निंग एक्झॅक्टली काय आहे? फिजिकल लर्निंग एक्झॅक्टली कुठल्या बेसवर बनलेलं आहे? तर बेस दिलाय आम्ही डॉक्टर एल्गर डेल यांचा, जे अमेरिकन एज्युकेटर होते, ज्यांनी एक लर्निंग पिरॅमिड नावाचा कन्सेप्ट बनवला. ज्यावेळी त्यांनी बनवला त्यानंतर आतापासून हा त्यांना जगभरात त्या लर्निंग पिरॅमिड नावाच्या या कन्सेप्टला जगभरामध्ये मान्यता मिळाली. आता एक्झॅक्टली हा लर्निंग पिरॅमिड काय? तर डॉक्टर एल्गर डेलनी अतिशय रिसर्च करून असा शोध लावला. त्यांचं असं म्हणणं आहे डॉक्टर एल्गर डेल यांचं की विद्यार्थ्यांनी कुठलीही गोष्ट जर फक्त डोळ्याने वाचली तर भविष्यामध्ये ती गोष्ट फक्त 10% लक्षात राहते. एखादी गोष्ट, एखादी टॉपिक, अभ्यासामधला एखादा टॉपिक जर डोळ्याने आपण जर वाचला तर तो भविष्यामध्ये फक्त 10% लक्षात राहतो. तोच जर आपण वाचलेला टॉपिक जर लिहिला तर ते 20% होतं. आणि तोच जर टॉपिक आपण ऑडिओ व्हिडिओनी बघितला, ऑडिओ व्हिडिओनी जर तो टॉपिक बघितला तर तो 50% लक्षात राहतो, असं डॉक्टर एल्गर डेल यांचं म्हणणं होतं. मग आम्ही काय केलं, एज्युटेकने काय केलं की आपण या तिघांनाही कंबाईन केलं. फिजिकल लर्निंग म्हणजे काय? तर फिजिकल लर्निंग मध्ये ही अशा पद्धतीने लर्निंग आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही विषयाचा कुठलाही टॉपिक तो विद्यार्थी नुसता वाचणार नाहीये, तर तो लिहिणार पण आहे आणि ऑडिओ व्हिडिओ मार्फत बघणार पण आहे. आणि ज्यावेळी या तिन्ही लर्निंग एकत्र आल्या तर ती गोष्ट ज्यावेळी तो शिकणार तर भविष्यामध्ये ती 80% लक्षात राहणार. हे नुसतं आम्ही सिद्ध नाही केलं, तर आम्ही ते प्रूफ, आम्ही बनवलंच नाही तर नुसतं प्रूफ पण केलंय. कारण आतापर्यंत 30-35 हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रोडक्ट आम्ही पोहोचवलंय आणि त्याच्यामध्ये अतिशय त्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय फार छान पद्धतीची इम्प्रुव्हमेंट त्या मुलांमध्ये होताना दिसलेली आहे. फक्त या लर्निंग पिरॅमिडचा बेस घेऊन आम्ही हे फिजिकल लर्निंग कन्सेप्ट बनवलेला आहे. म्हणजे इथे फिजिकल लर्निंग मध्ये कुठलाही टॉपिक मुलगा नुसता वाचणार नाही, लिहिणार पण आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल मार्फत बघणार पण आहे. तर हे कसं होणार आहे तर मी पुढे सांगणारच आहे, पण 2 मिनिटं आपण पहिले बघूया की
कंपनी कुठली आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने हे बनवलंय, तर कंपनीचं प्रोफाईल काय. तर कंपनीचं नाव आहे एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी 4 सप्टेंबर 2021 ला उदयास आली, पुणे महाराष्ट्रामधनं, आणि त्यांनी मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लॉन्च केलं. ऍक्च्युली त्याच्याही 2 वर्ष अगोदरपासून या प्रोडक्टवर काम करणं चालू होतं. जवळपास आता 4 वर्ष होतील ह्या प्रोडक्टच्या बरोबर आम्ही हे बिल्ड करतोय, प्रोडक्ट बिल्ड करतोय. अजूनही प्रोडक्ट बनवणं चालूच आहे आमचे. मग यामध्ये एक कुठली अशी व्यक्ती ज्यांनी हे सर्व पुढाकार घेऊन हे प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवलं, तर ह्या एज्युटेकचे जे फाउंडर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, सीएमडी आहेत, मिस्टर निलेशजी खेडेकर सर. आज जर बघितलं तर फक्त 29 वय आहे. 4 वर्षापूर्वी वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की नाही, आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व क्रांती करायची आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, हा मानस घेऊन त्यांनी ह्या प्रोडक्टला डिझाईन केलेलं आहे. 2 वर्ष लागले त्यांना अतिशय मेहनत करून ह्या प्रोडक्टला बनवायला, आणि त्याच्यानंतर 4 सप्टेंबर 2021 ला त्यांनी हे प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवलं. ज्या दिवशी त्यांनी या मार्केटमध्ये उतरवलं, सर्वप्रथम त्यांनी आशीर्वाद घेतले महाराष्ट्राच्याच नाही तर भारतातल्या अतिशय महान 2 व्यक्तींचं. सर्वप्रथम त्यांनी आशीर्वाद घेतला भारताचे माजी राष्ट्रपती माननीय श्री प्रतिभाताई पाटील यांचं, व त्याचबरोबर महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातले अतिशय अनुभवी राजकारणी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा. या दोघांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या प्रोडक्टला मार्केटमध्ये उतरवलं. आतापर्यंत 2 वर्षामध्ये 35,000 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचलेलं आहे. आणि त्याच्या मार्फत आज जर बघितलं तर 35,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये, शैक्षणिक फील्डमध्ये त्यांची अतिशय प्रगती होताना दिसते. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली, ग्रेड्समध्ये इम्प्रुव्हमेंट होताना दिसते. तर याच्यामुळे काय झालं की या 2 वर्षात एवढी मोठा आज सपोर्ट आणि एवढा मोठा रिस्पॉन्स या प्रोडक्टला मिळाल्यामुळे लोकल लेवलला नाही, नॅशनल लेवलला नाही, तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा निलेश सरांचं नाव झळकू लागलं. सर्वप्रथम युट्यूबची फार मोठी कम्युनिटी आहे टेडेक्स नावाने. तुम्ही टेडेक्स जर युट्यूबला टाकचाल, तुम्हाला दिसेल त्यांची जवळपास 4 करोड पर्यंतचे सबस्क्रायबर लोक आहेत. तर 4 करोड सबस्क्रायबर लोकांची ही जी कम्युनिटी आहे, ही कम्युनिटी नक्की काय करते, तर ही कम्युनिटी जगभरातल्या अशा लोकांना आपल्या फेसबुक युट्यूबच्या व्हिडिओला इन्व्हाइट करते, युट्यूब चॅनलला इन्व्हाइट करते, आणि तिथे त्यांना यासाठी इन्व्हाइट करते, अशाच लोकांना इन्व्हाइट करते की ज्या लोकांनी काहीतरी असं हटके किंवा समाजासाठी, सोसायटीसाठी असं काहीतरी फायदेशीर बनवलंय आणि त्याचा फायदा आज सोसायटीला होतोय, ग्लोबली होतोय. अशाच लोकांना ते त्यांच्या युट्यूब चॅनलला इन्व्हाइट करते. आणि फार गर्वाने सांगावं असं वाटतं की आज निलेश खेडेकर सरांना त्यांनी इन्व्हाइट केलं. त्यांचं 8 मिनिटाचं स्पीच आहे. तुम्ही युट्यूबवर टेडेक्स टॉक्स निलेश खेडेकर टाकलं तर तुम्हाला त्यांचं स्पीच पण ऐकायला मिळेल. त्यानंतर सेंट्रल लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा, केंद्र सरकारने सुद्धा आज निलेश खेडेकर सरांना अवॉर्ड दिला. मागच्या 2022 सालचा शिक्षण क्षेत्रामधला यंग अचिव्हर अवॉर्ड हा निलेश खेडेकर सरांना मिळाला, तोही केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे, तो छोटासा व्हिडिओ मी इथं तुम्हाला आता प्ले करून दाखवतो. श्री नीलेश खेड़ेकर, शिक्षा शिक्षा राष्ट्र उत्थान में मजबूत नींव का काम करती है और आपके शिक्षा के क्षेत्र में किए गए सतत प्रयास प्रशंसनीय हैं। शिक्षा के क्षेत्र में आपके योगदान के लिए आपको इंडियन अचीवर्स अवार्ड से सम्मानित किया जाता है। श्री नीलेश खेड़ेकर. Obviously, this award is going to be helpful for putting me on a national scale, making people aware of such a concept existing. And when I see the awardee lists and the presenters and all of these people, I feel that even if they come to know and they just mention a word about it, this is going to help our education ecosystem a lot, and it will surely help my brand reach heights. अक्सर ये कहा गया है कि देयर आर सम पीपल
who convert problems into opportunities. तो आज आप सब लोग जो है वो प्रॉब्लम्स को अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करने वाले हैं, और इसलिए आपके जीवन में जो अचीवमेंट हुई है इसी के लिए आपका सत्कार किया जा रहा है। मैं मानता हूं कि ये अचीवमेंट, ये जो अचीवर्स है, इनके द्वारा इंस्पिरेशन और मोटिवेशन और अनेक लोगों को मिले, और अगले बार जब कोई ऐसा सत्कार करना पड़ेगा तो इतने अचीवर्स की संख्या बढ़ जाए कि हम लोगों को कार्यक्रम करते करते हमें आयोजन में हेल्प करना है, तो इसमें हमारा देश बढ़ेगा। त्याचबरोबर त्यानंतर त्यांना अशा विविध ठिकाणी अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा मिळाले. श्री श्री रविशंकर साहेबांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड रिवॉर्ड मिळालं. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेबांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड रिवॉर्ड मिळाला. त्यानंतर फेमस युट्यूबर आहेत माननीय श्री गौर गोपाल दास, त्यांच्यातर्फे त्यांना अवॉर्ड रिवॉर्ड मिळाला. तर असे विविध सेलिब्रिटीज कडून त्यांना अवॉर्ड रिवॉर्ड मिळत राहतात. का? कारण त्यांनी काहीतरी अतिशय सुंदर बनवलंय, त्याचा अतिशय मोठा फायदा मुलांना होतोय. तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे एज्युटेकचे 3 मेन पिलर्स आहेत. सर्वप्रथम क्वालिटी एज्युकेशन, लो कॉस्ट अतिशय कमी किमतीमध्ये देणं, बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन कमी किमतीमध्ये आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून, या तिघांचं कॉम्बिनेशन आपलं एज्युटेक आहे. आता कशा पद्धतीने आहे आपण बघूया. सर्वप्रथम बघूया की आपण कुठले करिक्युलम निवडलेले आहेत, कुठले बोर्ड्स आपण निवडलेले आहेत. सर्वप्रथम आपण सीबीएसई बोर्ड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1ली ते 5वी आपण सप्लिमेंटरी कोर्सेस बनवलेत. आता सप्लिमेंटरी कोर्सेस यानी की चाइल्डच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आम्ही बनवलेले कोर्सेस आहेत, आणि 6वी ते 10वी आम्ही मॅथ्स आणि सायन्स त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम, त्याच्यामध्ये आम्ही 1st स्टँडर्ड टू 4th स्टँडर्ड सप्लिमेंटरी कोर्सेस बनवलेत, आणि 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड आम्ही मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि मराठी 5 सब्जेक्ट्स आम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आपला प्राईम फोकस मॅथ्स आणि सायन्स आहे. इंग्लिश, हिंदी आणि मराठी आपण बनवून ठेवले होते म्हणून त्याच्यामध्ये ऍड करून टाकले. त्यानंतर स्टेट बोर्ड आपलं सेमी इंग्लिश मीडियम पण आहे, त्याच्यामध्ये 1st स्टँडर्ड टू 4th स्टँडर्ड आपले सप्लिमेंटरी कोर्सेस आहेत, आणि 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड मॅथ्स आणि सायन्स आहे. फक्त 10th स्टँडर्डला आपण इंग्लिश सुद्धा ऍड केलेला आहे, 10th स्टँडर्डला सेमी इंग्लिश. त्यानंतर स्टेट बोर्ड मराठी मीडियम, स्टेट बोर्ड मराठी मीडियमला आपण आता सध्या इनिशियली फक्त 10th स्टँडर्ड लॉन्च केलेला आहे, त्याच्यामध्ये मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट्स आपण ऍड केलेले. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे बोर्ड्स आहेत, आणि सुरुवात आम्ही फक्त स्टेट बोर्डनी केली होती इंग्लिश मीडियम. लवकरच आम्ही सेमी इंग्लिश आणलं, त्यानंतर आता आम्ही मराठी मीडियम पण आणतोय. सीबीएसई सुरुवात आम्ही सीबीएसईनी केली होती, स्टेट बोर्ड आणलं, त्यानंतर सेमी इंग्लिश आणलं, आता मराठी मीडियम आणलं. हळूहळू तुम्हाला सगळे बोर्ड्स येताना दिसतील, सगळं स्टँडर्ड येताना दिसतील. आता पॉइंटवर येऊया की नक्की हे फिजिकल लर्निंग काय आहे. तर फिजिकल लर्निंग हे मी मगाशी बोलल्याप्रमाणे डिजिटल आणि फिजिकलचं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये सर्वप्रथम आम्ही मोबाईलचं एक ऍप बनवलंय, जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरला मिळून जाईल. त्या ऍपचं नाव आहे ऑल लर्न ऍक्टिव्ह ऍप. ह्या ऍपमध्ये आम्ही काय केलं बेसिकली, तर आम्ही डिजिटली एक 70 लोकांची टीम आम्ही हायर केलेली आहे, त्यांना सॅलरी बेसिसवर ठेवलेत. त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत, व्हिडिओ एडिटर्स आहेत. त्याचबरोबर आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवलेले आहेत. 2 रेकॉर्डिंग स्टुडिओ आपले आहेत, एक ठाण्यामध्ये आहे, एक मुलुंडमध्ये आहे. आणि तिथे आम्ही या सर्व टीचर्सला इन्व्हाइट करून आम्ही काय केलं, आम्ही त्यांना तिथं इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं, आणि तिथे त्यांच्या समोर बसून आम्ही त्यांच्याकडून हा सर्व सिलेबस, जो काही बोर्ड्स मी तुम्हाला आता सांगितले, हा सर्व सिलेबस आम्ही त्यांच्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला. म्हणजे ते शिकवतात, आम्ही त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. तर असे जवळपास 1-2 व्हिडिओ नाही, 35,000 व्हिडिओ आम्ही बनवले. प्रत्येक व्हिडिओ 5 मिनिटापासून ते 25 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. बरं, त्यानंतर त्या व्हिडिओला आम्ही लगेच अपलोड नाही केलं, तर त्या व्हिडिओला आम्ही एडिट केलं. त्याच्यामध्ये ग्राफिक्स, ॲनिमेशन, पिक्चर अशा पद्धतीने टाकले की कुठल्याही व्हिडिओमध्ये हाफ स्क्रीनमध्ये तुम्हाला टीचर दिसेल, आणि हाफ स्क्रीनमध्ये टीचर जे काही बोलतोय, टीचर जे काही शिकवतोय, त्याचं पिक्टोरियल प्रेझेंटेशन असेल. यानी की वर्किंग ऑफ हार्ट, हृदयाचं वर्किंग, हृदयाचं कार्य. आपल्याला लहानपणी कसं शिकवलं, तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने आकृती काढून शिकवलं. इथे तुम्हाला बेसिकली काय होणार आहे, तर ज्यावेळी वर्किंग ऑफ हार्ट टीचर शिकवणार, त्यावेळी त्याचं पिक्चर, ॲनिमेशन, ग्राफिक्स राईट साईडला तुम्हाला दिसणार, कलरफुल पिक्चर इमेज दिसणार, आणि त्याच्यामध्ये ब्लड फ्लो कशा पद्धतीने होतं हे सगळं तिथं कलरफुली तुम्हाला दाखवलं जाणार. असा एक व्हिडिओ नाही, असे 35,000 व्हिडिओ आहेत, आणि हे सगळे व्हिडिओ हायली ग्राफिक्स आहेत, ॲनिमेशन, ग्राफिक, म्युझिक सगळं ऍड केलंय, जेणेकरून मुलांना इंटरेस्ट येईल.
आणि हे सगळे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेत या ऑल लर्न ऍपमध्ये. इनिशियल लेवलला ते लॉक्ड आहेत, ते बघता येत नाही. ज्यावेळी तुम्ही त्याची सबस्क्रिप्शन अमाऊंट पे करणार 1 वर्षासाठी ते अनलॉक होतात. तर हे 24 तास तुम्ही कधी बघू शकता. हे झाले डिजिटल. आता फिजिकल मध्ये काय आहे, तर फिजिकल मध्ये मुलांना ऑलरेडी बुक्स तर मिळतात आहेत. ह्या ज्या बुक्स मुलांना मिळत आहेत, ह्या बुक्स कशा मिळत आहेत, तर त्याच्यामध्ये बालभारती किंवा एनसीईआरटीच्या ज्या बुक्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, तर बेसिकली त्याच्यामध्ये धडा आहे, चॅप्टर आहे, त्याच्या खाली एक्सरसाइजच्या नावाने काही प्रश्न आहेत. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीच नाही. इथे आम्ही काय केलंय, वर्कबुक बनवले आहेत. वर्कबुक नाव ऐकलं की तुम्हाला समजलं असेल, जिथं प्रश्न आहेत, उत्तर लिहायला जागा आहे, त्याला आपण म्हणतो वर्कबुक. पण याच्यामध्ये नुसती वर्कबुक नाही, तर ती स्मार्ट आहे. स्मार्ट का आहे, कारण त्याच्यामध्ये चॅप्टर आहे, क्वेश्चन्स आहेत, आन्सर्स लिहायला जागा आहेत, टेस्ट सिरीज पण आहे, प्लस त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे जो म्हणजे QR कोड. ठीक आहे, QR कोड त्याच्यामध्ये आहे. आता नक्की QR कोड काय आहे, तर ऑलरेडी आपण आता QR कोड वापरतोच आहे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. इथे तुम्हाला प्रत्येक पानावर तुम्हाला 2 ते 3 QR कोड प्रत्येक पेजवर तुम्हाला दिसणार. आणि या प्रत्येक QR कोडला आम्ही काय केलेलं आहे, तर एक व्हिडिओ आम्ही त्या एका QR कोडला अटॅच केलेला आहे. जर 35,000 व्हिडिओ आहेत तर 35,000 QR कोड आम्ही बनवलेले आहेत. त्याच्यावेळी आपण एक QR कोड स्कॅन करणार तर एक व्हिडिओ प्ले होणार त्या स्मार्ट वर्कबुकमध्ये. तर अशा पद्धतीने या सगळ्या स्मार्ट वर्कबुक आहेत. प्रत्येक स्मार्ट वर्कबुक ही 200 ते 400 पानाची एक वर्कबुक आहे. ज्यावेळी तुम्ही याची सबस्क्रिप्शन अमाऊंट पे करता एज्युटेकची, त्यावेळी तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवर 8 ते 10 दिवसामध्ये या सगळ्या स्मार्ट वर्कबुक कंपनी डिलिव्हरी करते. महाराष्ट्रच नाही, भारतामधल्या कुठल्याही पिनकोडला 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला हे डिलिव्हर होतात. आता बेसिकली बुक घरी आल्यानंतर या स्मार्ट वर्कबुक कशा दिसतात, तर अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने या स्मार्ट वर्कबुक आहेत. घरी आल्यानंतर त्यांना अनलॉक करावं लागतं, ते लॉक्ड असतात. ते कशा अनलॉक करायचे, तर बुक ओपन केल्या केल्या पहिल्याच पानावर तुम्हाला ते अनलॉक कशा करायच्या याचं डिटेलमध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत. 7 स्टेप्स तुम्ही फॉलो केले की ती बुक अनलॉक होते. त्याचा एक व्हिडिओ पण आम्ही पाठवून देतो. तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला समजेल ती बुक कशी अनलॉक करायची. ती बुक अनलॉक झाली की अनलॉक केल्यापासून 1 वर्ष तुम्हाला ते सगळे व्हिडिओ ऍक्सेसिबल होतात. 1 वर्ष अनलॉक केल्यापासून 1 वर्ष. मग यामध्ये या पूर्ण अभ्यासक्रमाला, या पूर्ण लर्निंगला आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवलेले आहे, 4 पार्टमध्ये बनवलेले आहे. पहिला पार्ट, जसं की बुक ओपन केली, बुक ओपन केल्या पहिला पार्ट आहे चॅप्टर. चॅप्टर ओपन केलं, समजा फॉर एक्झाम्पल ही 8th स्टँडर्डची सीबीएसई बोर्डची बुक आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट, पहिला चॅप्टर आहे क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. मुलांनी तो चॅप्टर वाचल्याचे पहिले काही महत्वाचे टॉपिक आहेत 1.1 आणि 1.2, ते सगळे त्यांनी वाचल्यानंतर तिथे एक QR कोड आहे. त्यांनी आपलं ऑल लर्न ऍक्टिव्ह ऍप ओपन केलं. ऑल लर्न ऍक्टिव्ह ऍप मध्ये सर्वात खाली तुम्ही बघाल तर तिथं स्कॅन नावाचा एक ऑप्शन आहे. तो स्कॅन नावावर आपण त्यांनी ऑप्शन जेव्हा त्यांनी क्लिक केलं तर कॅमेरा, मोबाईलचा कॅमेरा ओपन होतो आणि हा कॅमेरा जेव्हा QR कोडच्या इथं धरला की व्हिडिओ प्ले होतो. आता इथं व्हिडिओ प्ले होणार आहे. या व्हिडिओमधनं टीचर पूर्ण डिटेलमध्ये हा जो टॉपिक आहे क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटचे, हे पहिले 2 टॉपिक आहेत 1.1 आणि 1.2, हे डिटेलमध्ये टीचर त्याला शिकवणार आहे. आता याचे कितीतरी फायदे आहेत, त्यातले काय फायदे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला फायदा, हाच टॉपिक आपल्या मुलाला वर्गामध्ये, शाळेमध्ये एकदाच शिकवला जाणार होता, जो की तो इथं एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा बघू शकतो. याचा फायदा असा आहे की जी मुलं मीडियम लर्नर, स्लो लर्नर आहे, ज्यांना एकदा शिकवलं की समजत नाही, त्यांना इथं फायदा होईल. त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ बघू शकतात, रात्री अपरात्री बघू शकतात, कधी बघू शकतात. दुसरा फायदा, जर हा टॉपिक शाळेमध्ये शिकवत असताना जर आपला मुलगा गैरहजर राहिला असेल तर आता इथं काही टेन्शन नाही. 4 दिवस जो शाळेत नाही गेला तरी काही फरक पडत नाही. 4 दिवसाची बुडाली शाळामध्ये काय काय शिकवलंय तो घरी बसल्या कव्हर करू शकतो. तिसरा फायदा, सर्वात महत्वाचा, तो असा की इथे बेसिकली तो जे काही शिकतोय, जे काही टॉपिक तो शिकतोय, तो कसा शिकतोय, ऑडिओ व्हिज्युअल मार्फत शिकतोय. त्याचे जेणेकरून तो जे काही शिकणार आहे त्याचं 80% त्याच्या भविष्यामध्ये त्याच्या डोक्यात राहणार आहे. याचं सिंपल उदाहरण मी तुम्हाला जर दिलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला तुमचा 10वीचा अभ्यासक्रम आठवतोय का, तर 99% पालक म्हणतील की मला नाही आठवत. पण मी जर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्हाला जर तुमचा लहानपणी एखादा मूव्ही बघितलाय, पिक्चर बघितलाय 10वीच्या पण आधी लहानपणी, त्याची स्टोरी आठवतीये का, तर तुम्ही म्हणताल येस मला आठवते. का, कारण ती ऑडिओ व्हिज्युअलनी बघितली होती. ज्यावेळी तुम्ही ऑडिओ व्हिज्युअलनी एखादी गोष्ट बघता त्यावेळी तुमच्या ह्युमन बॉडीचे मॅक्झिमम सेन्सेस, सगळे सेन्सेस ऍक्टिव्हेट असतात आणि सगळ्या गोष्टी आपण ग्रास करत असतो आणि ते ब्रेनमध्ये प्रिंट होत असतं. ही ऑडिओ व्हिज्युअलचा फायदा आहे. आता थोडा विचार करा की हे सगळा सिलेबस जर आपला मुलगा ऑडिओ व्हिज्युअलनी जर बघणार असेल तर तो किती फॅन्टॅस्टिकली आणि किती सुंदररित्या त्याच्या डोक्यामध्ये प्रिंट होणार आहे आणि किती चांगल्यारीत्या त्याला ते समजणार आहे. ह्याचा चौथा फायदा असा पण आहे बेसिकली की आता त्यांनी खरंच हा व्हिडिओ बघितलाय की नाही, किती वेळा बघितलाय, किती मिनिटं बघितलाय, हे ऍपमध्ये तुम्हाला पण समजणार आहे. जेणेकरून तुम्हाला पण समजेल की त्यांनी खरंच तो व्हिडिओ बघितला का नाही, तुम्हाला मॉनिटर करता येईल.
हा झाला तुमच्याकडचा फायदा. पाचवा फायदा असा पण आहे, जरी त्याला नीट समजला नाही तर तुम्ही जर एज्युकेटेड असाल तर तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघून तुम्ही त्याला अजून चांगल्यारीत्या समजू शकता. हा अजून एक फायदा. हा झाला पार्ट 1. पार्ट 1 मध्ये एवढे सगळे फायदे आहेत. त्याला तोपर्यंत हा व्हिडिओ बघायचा जोपर्यंत त्याला तो समजत नाहीये. ठीक आहे, हा झाला पार्ट 1. आता पार्ट 2 मध्ये काय, की जो व्हिडिओ त्यांनी बघितलाय त्या व्हिडिओच्या रिलेटेडच त्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची त्याला उत्तरं लिहायची आहेत. त्याने पेन पेन्सिल घेतली आणि उत्तरं लिहायला सुरुवात केली. आता ह्याचे पण अनगिनत फायदे. त्यातले काय फायदे मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा, की अँसर लिहायचं कसं याची प्रॅक्टिस, जी त्याला परीक्षेमध्ये त्याला अँसर कसं लिहायची याची प्रॅक्टिस त्याला इथं होणार आहे. पहिला फायदा. दुसरा फायदा, त्याला वर्गामध्ये जे पुस्तक दिलेले शाळेतर्फे बालभारतीचं किंवा एनसीईआरटीचं त्याच्यामध्ये किती प्रश्न असतात, प्रत्येक धड्याच्या खाली 7 ते 8 प्रश्न खूप झाले. इथे प्रत्येक चॅप्टरच्या नंतर ऑन एन ऍव्हरेज 40 ते 50 प्रश्न आहेत. सरासरी 40 पकडा. आता थोडं विचार करा की आपला मुलगा 40 प्रश्नांची उत्तरं लिहिणार, त्याला प्रचंड व्हरायटी मिळणार. गणितांमध्ये पण तेच आहे, विविध प्रकारच्या व्हरायटीची गणितं तो सोडवणार, की जेणेकरून त्याला अंडरस्टँडिंग अजून छान पद्धतीने होणार. खूप डीप लेवलचं अंडरस्टँडिंग कन्सेप्ट त्याचा अजून छान पद्धतीने होणार. तिसरा फायदा, तुम्ही म्हणसाल की सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याला आली येत नसतील तर काय करायचं. काही टेन्शन नाही घ्यायचं. जेवढे प्रश्न आहेत तेवढे क्यूआर कोड पण आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उजव्या बाजूला क्यूआर कोड आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याला जर येत नाहीये तर त्या प्रश्नाच्या उजव्या बाजूला जे क्यूआर कोड आहे ते त्यांनी स्कॅन करायचं. जसं त्यांनी स्कॅन केलं तर त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काय होतं विथ लॉजिक टीचर त्याला परत व्हिडिओ मार्फत शिकवणार आहे. म्हणजे त्याला जर त्या पुस्तकामध्ये त्या चॅप्टरमध्ये जर 40 प्रश्न असतील तर 40 उत्तरं सुद्धा आहेत जे क्यूआर कोड मध्ये लपलेली आहेत. जर त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तर तो क्यूआर कोड मध्ये स्कॅन करून तो व्हिडिओ मार्फत ते बघू शकतो. टीचर त्याला विथ लॉजिक ते सगळं शिकवणार आहे. हा झाला दुसरा फायदा. तिसरा फायदा हा पण आहे की आजपर्यंत तुम्ही घरी येत होते तर तुम्ही बेसिकली मुलाला एकच प्रश्न विचारू शकत होते की बाळा तो अभ्यास केला का. तर मुलं म्हणायची मी केला. तुम्हाला मानसिक समाधान मिळायचं. पण त्यांनी खरंच अभ्यास केला होता की नव्हता ते कधी समजायचं, ज्यावेळी निकाल लागला. निकालामध्ये जर चांगले मार्क पडले तर समजायचं त्याने अभ्यास केला होता, चांगले मार्क नाही पडले तर समजायचं त्याने अभ्यास केला नव्हता. इथे बेसिकली सर्वात मोठा प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला रोज बघता येईल की जर त्यांनी आज 4-5 प्रश्नांची उत्तरं जर लिहिली आहेत याचा अर्थ त्यांनी अभ्यास केलेला आहे. भले त्यांनी बघून लिहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. जर त्यांनी रोज 4-5 प्रश्नांची उत्तर लिहितोय का नाही तुम्हाला एवढंच बघायचंय. जर तो लिहित असेल तर निश्चित तो अभ्यास करतोय. बरं, आता तुम्ही म्हणसाल तो बघून लिहित असेल तर कसं कळणार, तर त्यासाठीच आम्ही पार्ट 3 बनवलाय. जर त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 व्यवस्थित कंप्लीट केला असेल तर पार्ट 3 काय, तर पार्ट 3 येते असेसमेंट टेस्ट. आता ही जी असेसमेंट टेस्ट आहे ही बेसिकली परीक्षा आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 वर. ज्यावेळी तुम्ही मोबाईलमध्ये जाचाल आणि हा क्यूआर कोड शेवटचा, प्रत्येक चॅप्टरचा शेवटचा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करचाल तेव्हा एक परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट चालू होते. ही जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, प्रश्न आहेत आणि त्याला 4 पर्याय आहेत. जसं की तुम्ही समोर बघू शकता, प्रश्न विचारलाय आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्याने प्रश्न वाचायचा आणि 4 पर्यायापैकी पर्याय निवडायचा. कोण बनेगा करोडपती सारखा. आता जर त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 व्यवस्थित कंप्लीट केला असेल, त्याला व्यवस्थित समजले असतील तर त्याला ही परीक्षा अतिशय इझी जाणार, सोपी जाणार. तुम्ही शेजारी बसून त्यांनी परीक्षा दिली. बेस्ट पार्ट काय की या परीक्षेचा रिझल्ट लगेच येतो. समजा 20 प्रश्न विचारले होते, 20 पैकी 15 बरोबर आले, 5 चुकले. जे 5 प्रश्न चुकले त्याच्यासाठी सुद्धा बेसिकली एज्युटेकनिक सोल्युशन दिलेलं आहे. जे चुकलेले आन्सर आहेत त्या चुकलेल्याच आन्सरच्या इथे एक व्हिडिओ लिंक येते. प्रत्येक चुकलेल्या आन्सरच्या इथे व्हिडिओ लिंक येते. त्या व्हिडिओ लिंकवर तुम्ही क्लिक केलं की त्याचं राईट आन्सर काय होतं हा टीचर त्याला परत एकदा विथ लॉजिक शिकवणार आहे. म्हणजे जे चुकले ते पण जागेवर दुरुस्त केलं जातं. हा झाला पार्ट 3. आता थोडं इमॅजिन करा, जर आपल्या मुलांनी पार्ट 1, पार्ट 3 जर व्यवस्थित कंप्लीट केलं तर त्या चॅप्टर बद्दल काय डाऊट राहिला असेल का, किती डीप लेवल अंडरस्टँडिंग त्यांनी केलं असेल, किती डीप लेवलचं अंडरस्टँडिंग त्याला झालं असेल. पण तरी सुद्धा निलेश सरांचं म्हणणं आहे की आपण पार्ट 4 त्यांना देऊन टाकूया. पार्ट 4 काय आहे, तर पार्ट 4 आहे लाईव्ह क्लासेस. निलेश सरांचं म्हणणं आहे की आपण आपल्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा हा चॅप्टर डिटेलमध्ये शिकवूया. आता हा जो लाईव्ह क्लासेस हे कुठून सुरुवात होतात, हे 5वी ते 8वी होतात. 5वी ते 8वी हे आठवड्यातले 2 ते 3 दिवस असतात. ज्या दिवशी असतात त्या दिवशी 2 तास असतात. 1 तास मॅथ्सला, 1 तास सायन्सला. इंग्लिश, हिंदी, मराठीला क्लासेस होत नाहीत, फक्त मॅथ्स आणि सायन्सला होतात. 9th आणि 10thला आठवड्यातले 4 ते 5 दिवस असतात. ज्या दिवशी असतात त्या दिवशी 2 तास असतात. 1 तास मॅथ्सला, 1 तास सायन्सला. हे सगळे लाईव्ह क्लासेस बेसिकली
त्याचा ऍडव्हान्समध्ये शेड्यूल प्रत्येक आठवड्याचा सोमवारी, रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी त्याच्या याच ऑलर ॲपमध्ये एक ऑप्शन आहे, तिथे जातो. त्या ऑप्शनला ज्यावेळी तुम्ही क्लिक करता, त्यावेळी त्या लोगोला जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळी तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला पूर्ण आठवड्याभरामध्ये कुठल्या दिवशी कधी क्लास आहे त्याचं शेड्यूल येतं. आणि बरोबर त्या शेड्यूलच्या 5 मिनिटं अगोदर तिथं जॉईन नाव नावाची लिंक येते. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की लाईव्ह क्लासेस चालू होतात. लाईव्ह क्लासेस सुद्धा टीचर घरी बसून शिकवत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा टीचर ला आम्ही स्टुडिओमध्ये बोलवतो आणि तिथे स्टुडिओमध्ये बोलवून आम्ही तिथून त्यांच्याकडून हा लाईव्ह पद्धतीने त्यांच्याकडून आम्ही हे शिकवून घेतो. याच्यामध्ये सुद्धा टीचरनी डिजिटल पेन्सिल घेतलेली टॅबमध्ये तो लिहितोय, मागं स्क्रीनमध्ये व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थ्यांना ते दिसतंय. अशा पद्धतीचं प्रोव्हिजन आम्ही ऑलरेडी केलेले आहे. इथे विद्यार्थी बसून जर काही डाऊट त्याचा राहिला असेल पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 नंतर सुद्धा, तर तो इथं क्लिअर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 या 4 पार्टमध्ये आम्ही हे कन्सेप्ट डिझाईन केलेला आहे. तर यामध्ये आता हे झालं 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंतचं. मी मगाशी बोललो तुम्हाला की आम्ही सप्लिमेंटरी कोर्सेस बनवले जे लहान मुलांसाठी बनवले, 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड साठी. त्याच्यासाठी 2 मिनिटं घेऊया आणि शेवटी मग आपण प्राइसवर येऊया की किती त्याची प्राइस असणार आहे. आता 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्डला जे आहे बेसिकली, तर हे सगळे 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड बेसिकली आम्हाला एक गोष्ट समजली की जे काही प्रत्येक शाळेमधला जो सिलेबस आहे हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. ह्याच्यामुळे होते काय की आम्हाला एक सेम सिलेबस डिझाईन करता येत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला की वाय नॉट की आपण असा कोर्स डिझाईन करू ज्याच्यामधनं मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होईल. मग ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आम्ही काय केलं, विचार केला की बरेच पालक आज आपल्या मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी काही ना काहीतरी क्लासेस लावतात. काही पालक आपल्या मुलांना डान्सिंगचे क्लासेस लावतात, काही सिंगिंग, काही कराटे, काही स्विमिंग, काही अबॅकस, काही ड्रॉइंग. हे क्लासेस कदाचित रोज असतात किंवा सॅटर्डे संडे विकेंडला असतात, पण लावतात कारण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी. मग अशाच पद्धतीने आम्ही पण एक कोर्स डिझाईन केलाय जो तुम्ही तुमच्या मुलाकडून रोज करू शकता किंवा सॅटर्डे संडे त्याला तेव्हा सुट्टी असते त्यावेळी तुम्ही त्याच्याकडून कंप्लीट करून घेऊ शकता. आता नक्की हा ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स नक्की काय आहे, तर बेसिकली आम्हाला एक गोष्ट समजली की मुलाचं वय जोपर्यंत 10 वर्षाचा असतो, 10 वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. त्यावेळी आपल्याला विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे की आपला मुलगा काय ऐकतोय, काय बघतोय, काय वाचतोय, काय सगळं बोलतोय. कारण ते सगळं जो काय ऐकतो, जो काय बघतो त्याच्या डोक्यामध्ये प्रिंट होत असतं. पण आजच्या घडीला जर एक गोष्ट बघितली ती बरीच मुलं आपल्या मोबाईलमध्ये अडकून बसली आहेत. बरेच पालक दोन्ही वर्किंग आहेत आणि याच्यामुळे होतंय काय की मुलाला बिझी ठेवण्यासाठी त्यांना मोबाईल दिला जातो. मुलं 2-2 दिवसभर युट्यूब बघत बसतात. त्याच्यामध्ये त्यांना विशेष काय असं शिकायला मिळत नाही. मग बेसिकली हा जो कोर्स आहे हा कोर्स मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आम्ही बनवलेला आहे, जेणेकरून त्याच्यामधनं मुलांचे 3 इंटेलिजन्स, व्हिज्युअल, लिंग्विस्टिक आणि कायनेस्थेटिक हे तिन्ही प्रकारचे त्यांचे इंटेलिजन्स त्याच्यामधनं डेव्हलप होतील. आता हे जे कोर्स आहेत हे 1st स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड अशा पद्धतीने बनवले आहेत की पहिल्या वर्षी तेच सब्जेक्ट आहेत. हे 6 कोर्सेस आम्ही बेसिक लेवलला पहिल्या वर्षी शिकवतो. दुसऱ्या वर्षी तेच सब्जेक्ट्स आम्ही थोडेसे हायर लेवलला घेतलेले आहे त्याचा सिलेबस. 3rd स्टँडर्डला अजून थोडा हायर लेवल, 4thला अजून हायर लेवल, 5thला अजून ऍडव्हान्स लेवलला आम्ही ते घेतलेलं आहे. मग नक्की कुठले कुठले कोर्सेस आहेत, तर सर्वप्रथम सप्लिमेंटरी कोर्सेसमध्ये आम्ही सर्वप्रथम ऍड केलेले ग्रामर. बघा 1ली ते 5वी मुलांना काय काय शिकवलं जातं, गणितामध्ये काय शिकवलं जातं, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि टेबल्स हे तर कुठलाही पालक शिकू शकतो. सायन्स असा विशेष करून त्यांना सब्जेक्ट नसतो. सोशल सायन्सला जर बघितलं तर मुलांना ते एक स्टोरी रिलेटेड कुणी पालक शिकवू शकतं. पण बेसिकली पालक काय शिकवू शकत नाही तर ग्रामर. बऱ्याच पालकांना ग्रामर शिकवण्यामध्ये बालकांनाच अडचण येते. तर त्यासाठी आम्ही ग्रामर हा पहिला सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, कारण ग्रामर हा इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश रायटिंगचा बेस आहे. मग ज्यामध्ये आज आम्ही ग्रामर बेसिक टू ऍडव्हान्स लेवल सगळ्या पद्धतीने घेतलंय. ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 जे मी मगाशी सांगितलं ते सगळे आम्ही ऍड केलेले. फक्त याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस होत नाहीत. पार्ट 1 मध्ये मुलाला चॅप्टर मिळणार, पार्ट 2 मध्ये ऍक्टिव्हिटीज मिळणार, पार्ट 3 मध्ये टेस्ट पण असणार. बरं ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय की याच्यामध्ये जे व्हिडिओज आम्ही डिझाईन केलेले आहेत हे अशा पद्धतीने डिझाईन केलेले की ज्याच्यामध्ये बेसिकली मुलांना खूप छान पद्धतीने इंटरेस्ट येईल. म्युझिक, कार्टून्स, जिंगल्स अशा पद्धतीने ऍड केलेले की जेणेकरून मुलांना हे ग्रामर फन लर्निंग मजेमध्ये एन्जॉय करता करता त्यांना इंटरेस्ट राहील अशा पद्धतीने आम्ही हे बनवलेलं आहे. हे झालं पहिलं ग्रामर. त्यानंतर दुसरे पालक शिकू शकत नाही ते म्हणजे कर्सिव्ह रायटिंग. तर एक छान मुलाचं अक्षर चांगलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपलं चांगलं अक्षर असावं. आणि मी ओपनली बोलतो माझं पण अक्षर जे काही आज चांगलं आहे, माझं अक्षर चांगलं आहे. आणि हे माझं जे चांगलं अक्षर आहे हे मी माझ्या स्वतःमुळे नाही येते. ऍक्च्युली माझ्या वडिलांनी मला खूप छान पद्धतीने माझं हँडरायटिंग मध्ये मला त्यांनी खूप मदत केली आणि त्याच्यामुळे माझं अक्षर छान आहे. मग आता बरेचदा प्रॉब्लेम काय की आपण आपल्या मुलांना हे
कर्सिव्ह रायटिंग शिकवू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण हा कोर्स अशा पद्धतीने बनवला की त्याची पण एक स्मार्ट वर्कबुक येते, की ज्याच्यामधनं एक टीचर व्यवस्थित पद्धतीने कर्सिव्ह रायटिंग आपल्या मुलांना शिकवेल. त्याच्यामध्ये पण ऍक्टिव्हिटीज, टेस्ट सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर तिसरी वर्कबुक आम्ही कोर्स आम्ही बनवलाय कम्प्युटर सायन्स, कारण कम्प्युटर हा अतिशय महत्वाचा पार्ट आपल्या लाईफमध्ये इथून पुढे झालेला आहे. तर त्याचं डिटेल मधलं नॉलेज म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे नुसतं सॉफ्टवेअर रिलेटेड नाही, तर बेसिकली सगळ्या रिलेटेड, हार्डवेअर रिलेटेड सुद्धा, हार्डवेअर रिलेटेड पासून सॉफ्टवेअर रिलेटेड सगळं व्यवस्थित पद्धतीने फर्स्ट स्टँडर्ड पासून फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत, MS ऑफिस पासून पार विंडोज व्हिडिओ मेकर पर्यंत एवढं सगळं आम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर चौथा कोर्स आम्ही ऍड केलेला आहे जनरल नॉलेज. मुलांना सभोवतालचं नॉलेज पाहिजे, लोकल लेवलचं नॉलेज पाहिजे, नॅशनल लेवलचं पाहिजे आणि इंटरनॅशनल लेवलचं सुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे. तर ते चांगल्या रीते व्हावं म्हणून आम्ही एक जनरल नॉलेज सुद्धा कोर्स आम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही त्याच्यानंतर ड्रॉइंग अँड कलरिंग हा पण एक कोर्स आम्ही ऍड केलेला आहे. एक छान रीते एक चांगली ड्रॉइंगची वर्कबुक आम्ही देतो. त्याच्यामध्ये काही ड्रॉइंग्स आहेत, ते ड्रॉ कसं करायचं, पेंट कसं करायचं, त्याचे व्हिडिओज QR कोड बेस्ड आम्ही दिलेले आहेत. व्यवस्थित पद्धतीने फन लर्निंग मार्फत मुलं छान पद्धतीने ड्रॉइंग आणि कलरिंग करू शकतात. आणि शेवटचं आहे आर्ट आणि क्राफ्ट, त्याची पण आम्ही व्यवस्थित पद्धतीने एक वर्कबुक देतो, मटेरियल देतो. हे सर्व मटेरियल व्यवस्थित पद्धतीने बघून त्याचे पण आम्ही व्हिडिओज देतो. मुलांना एक फन लर्निंग मार्फत एक छान पद्धतीने आर्ट अँड क्राफ्ट ते करू शकतात. तर असे 6 कोर्सेस फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड आम्ही दिलेले आहेत आणि हे व्यवस्थित पद्धतीने मुलं कंप्लीट करू शकतात. तर हे झालं फिफ्थ स्टँडर्ड टू फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड सप्लिमेंटरी कोर्सेस, आणि 6 पासून 10 पर्यंत मी मगाशी बोललो त्या पद्धतीने मागाचे जे कोर्सेस आहेत ते. त्याचबरोबर काही एक्स्ट्रा करिक्युलर पॅकेजेस पण आम्ही बनवले, जसं की काही मी स्पोकन इंग्लिश बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत कुठलाही वयोवृद्ध घरामध्ये असेल तर तो व्यवस्थित पद्धतीने इंग्लिश बोलू शकतो, अशा पद्धतीचा आम्ही कोर्स बनवलेला आहे. जर एक कोर्स पॅकेज तुम्ही जर याचं परचेस केलं, सबस्क्रिप्शन घेतलं आणि घरामध्ये 4 लोक असतील तर तुम्ही 4 जण व्यवस्थित पद्धतीने हा कोर्स कंप्लीट करू शकता. 18 महिन्याची व्हॅलिडिटी हा कोर्स आहे. त्यानंतर आम्ही MS ऑफिस पण बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये वर्ड, पॉवर पॉईंट आणि एक्सेल असे 3 वर्कबुक येतात. याला पण 18 महिने व्यवस्थित पद्धतीने आम्ही दिलेलं आहे. बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला आम्ही याच्यामध्ये या तिन्ही कोर्स आम्ही ऍड केलेले आहेत. तर याच्या पुढे जाऊन अजून ऍडव्हान्स लेवलला एक्सेल सुद्धा आहे, तर ते सुद्धा आम्ही एक वेगळा कोर्स आम्ही बनवलेला आहे. 18 महिने त्याची व्हॅलिडिटी, एकदम ऍडव्हान्स लेवलचा एक्सेल कोर्स आम्ही त्याच्यामध्ये बनवलेला आहे. तर असे 3 कोर्सेस आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर लेवलला सुद्धा बनवलेले आहेत. आता लास्ट पॉइंटला येतो की याची प्रोडक्ट कॉस्ट काय आहे. तर प्रोडक्ट कॉस्ट सांगण्याआधी मला कम्पेअर करायला आवडेल की मार्केटमध्ये आपले कॉम्पिटिटर काय काय आहेत, कोण कोण आहेत आणि ते काय काय देत आहेत. सर्वप्रथम बघूया हायर साईडला डिजिटल लर्निंग वाले आहेत. डिजिटल लर्निंग काय देत आहेत, समजा फॉर एक्झाम्पल बायजूस, तर ते लाईव्ह क्लासेस देत आहेत, ते तर आपण पण देतोय. ते स्टडी मटेरियल देत आहेत, तर ते आपण पण देतोय. नो डाऊट ते QR कोड बेस्ड देत आहेत, तर आपण पण QR कोड बेस्ड देतोय. पण त्यांचा प्रॉब्लेम एक आहे की त्यांचा एका चॅप्टरला एकच QR कोड आहे. जर आपल्या चॅप्टरमध्ये जर 10 टॉपिक असतील तर आपल्याला 10 QR कोड मिळतील. त्याचबरोबर ते क्वेश्चन आन्सर्स पण देत आहेत, पण त्यांचे 8 ते 10 क्वेश्चन आहेत, आपले जवळपास 40 ते 50 आहेत. टेस्ट सिरीज ते देतात, तर आपण पण टेस्ट सिरीज देतोय. ओके, आपले लाईव्ह क्लासेस हे कॉम्प्लिमेंटरी आहेत, फ्री आहेत, आपण कुठलाही चार्ज त्याच्यामध्ये करत नाही. आपला जो चार्ज आहे तो पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 लाच आहे बेसिकली. ओके, पण आपण जर बघितलं इथे तर डिजिटल क्लासेसपेक्षा आपण जास्त देतोय, तर जास्त चार्ज करायला पाहिजे. पण आपण इथे चार्ज करतोय, ही लोक चार्ज करतायत किती, 50,000 ते 1,00,000-1,25,000 रुपये. मग आपण किती चार्ज करतोय? मी तुम्हाला निश्चित सांगेल की ह्याच्या एवढं तर आपण चार्ज करत नाही. चला बघूया लोअर साईडला फिजिकल क्लासेस आहेत. तर फिजिकल क्लासेसमध्ये काय केलं जातं, फक्त एकच गोष्ट केली जाते, ते फिजिकली शिकवतात, एवढाच फरक आहे. आपण लाईव्ह शिकवतो, ते पण स्टडी मटेरियल देतात, आपण पण देतो. ते पण टेस्ट सिरीज घेतात, आपण पण देतो. पण ते कुठले रेकॉर्डेड व्हिडिओज देत नाही जे आपण देतो. आपला टीचर रेकॉर्डेड व्हिडिओज मार्फत का होईना पण 24 तास अवेलेबल आहे, जो तिथं अवेलेबिलिटी नाहीये. कुठलाही प्रायव्हेट ट्युशन्स वाला 2 ते 3 तासासाठी अवेलेबल आहे, आपला 24 तास अवेलेबल राहू शकतो. तरी सुद्धा हे 20-25,000 रुपये ते 50,000 रुपये चार्ज करतात महिन्याला. मी सांगेल तुम्हाला की आपण यांच्यापेक्षा खूप काही जास्त देतोय, पण आपण एवढं सुद्धा चार्ज करत नाहीये. फिजिकल क्लासेसमधले आपले बाकीचे बेनिफिट म्हणजे असे की आपला टीचर 24 तास अवेलेबल आहे, ना ट्रॅव्हलिंग वाढणार आहे, ना एनर्जी जाणार आहे, ना त्याचा वेळ एक्स्ट्रा जाणार आहे. तो शाळेतनं घरी आला, व्यवस्थित पद्धतीने त्याला आज जो चॅप्टर शिकायचा त्याचा त्याने व्हिडिओ बघितले, एक अर्धा तास त्यांनी व्यवस्थित मोबाईल बघितला आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांनी ते चॅप्टरचे आन्सर्स लिहिले. तेवढा जरी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तरी वर्षभरात त्याचा खूप छान पद्धतीने इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये होताना दिसणार आहे. मग आपण चार्ज किती करतो? ना मी डिजिटल लर्निंग एवढं चार्ज करतोय, ना आम्ही फिजिकल क्लासेस एवढं चार्ज करतो. मग किती चार्ज करतो? लास्ट पॉइंटला येऊ आपण, लास्ट स्लाइड.
बेसिकली आपण फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्डला एक वेगळा कॉस्ट आहे आपली, आणि 9th आणि 10thला एक वेगळा कॉस्ट आहे. फर्स्ट टू 8thला आपण चार्ज, 9th आणि 10thला आपण चार्ज करतोय 11,000 रुपये. 11,000 रुपयामध्ये आपण पूर्ण वर्षभराची बुक्स, वर्षभराचे व्हिडिओज आणि वर्षभराचे लाईव्ह क्लासेस हे सगळं आपण देतोय. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 11,000 रुपये मी 12 महिने जर पकडले तर सरासरी 1,000 रुपये जरी पकडलं महिन्याला, तरी 500 रुपये एका विषयाला होतात. 2 विषय असतील तर मॅथ्स आणि सायन्स, आणि स्टेट बोर्ड असेल तर 5 विषय, म्हणजे 200 रुपये. 200 रुपयामध्ये कुठला टीचर तुम्हाला महिन्यामध्ये भरावासाठी अवेलेबल असणार किंवा महिनाभर तुम्हाला शिकवणार आहे, ते पण एवढं क्वालिटी एज्युकेशन जे आपण देतोय. हा झाला 9th आणि 10th स्टँडर्डचा चार्ज. हे प्रतिवर्ष आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाला 11,000 रुपये. आणि फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड प्रतिवर्ष एका वर्षाला आपण चार्ज करतोय 5,500 रुपये. आता 5,500 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभराचे बुक्स, व्हिडिओज आणि लाईव्ह क्लासेस हे सगळ्या गोष्टी आणि टेस्ट सिरीज हे सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ऍड करून देतोय. मग आता तुम्ही जर बघितलं 5,500 भागिले 365 दिवस, तर हे होतात 15 रुपये. 365 का डिवाइड केलं मी, कारण एक वर्षाचा आम्ही सबस्क्रिप्शन घेतोय. 365 जर आपण डिवाइड केलं 5,500ला तर 15 रुपये खर्च येतो. 15 रुपये दिवसाभरामध्ये, मी मगाशी जसं बोललो, एक दिवसाच्या एका टाइमचा चहाच्या खर्चा एवढं. आमच्या इथं पुण्यामध्ये 15 रुपयाला चहा मिळतो. 5,500 रुपयामध्ये बेसिकली, म्हणजे फक्त दिवसाचा 15 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला या पूर्ण इंडियातल्या बेस्ट टीचरचं एज्युकेशन देऊ शकता. तर हा झाला लास्ट पॉइंट. तर आशा करतो की तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट समजलं असेल डिटेलमध्ये. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथं आज ही इन्व्हाइट लिंक पाठवली होती, त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या फिजिकल लर्निंगचा हिस्सा बना आणि तुमच्या मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना तुम्ही डोळ्याने बघा. तर हे प्रेझेंटेशन इथे संपलं असं मी डिक्लेअर करतो. तर आता लास्ट पॉइंट की 5,500 जास्त वाटतायत का, 11,000 जास्त वाटतायत का, तर मी म्हणेल तुम्ही आजूबाजूला तुमच्या घरामध्ये बघा. जर तुमच्याकडे 25,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंत जर टीव्ही घरामध्ये आहे, जर तुमच्या सर्व मोबाईल, तुमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्या सर्व मोबाईलची किंमत 50,000 पेक्षा जास्त आहे, जर तुमच्याकडं 25,000 ते 50,000 रुपये फक्त टीव्ही एंटरटेनमेंटसाठी जर पैसे तुमच्याकडे आहेत, तर मुलाच्या बेस्ट एज्युकेशन देण्यासाठी तुमच्याकडे 11,000 रुपये नाही आहेत. हे कारण अतिशय चुकीचं आहे, अतिशय खोटं आहे. तर यावर विचार करू नका. लवकरात लवकर आपल्या मुलाला बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन देण्यासाठी फिजिकल लर्निंगचा हिस्सा बना, एज्युटेकचा हिस्सा बना. लवकरात लवकर ज्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट झूम लिंक पाठवली होती त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आमच्या बरोबर या एज्युकेशन डेव्हलपमेंटमध्ये आमचा हिस्सा बना. थँक्यू. थँक्स अ लॉट. मी हे प्रेझेंटेशन बेसिकली इथे संपलं असं डिक्लेअर करतो. ओव्हर टू संतोष सर. आर यू देअर? Thank you, sir.